एक भी गाडी मध्ये रोखलेली पाहिजे एक बेर एकाला घायला म्हणलं लाईन करायला पाहिजे 15 मिनिटाचा गेट निघले खाली मी स्वतः उठतो भरपूर गेट मग काय परिणाम होते ना याला तुम्ही जबाबदार आहात मी जर करायला लागलो तर मी झाट कोणाचं ऐकत नसतो मग मी करायला लागलो मी झाट कोणाचं ऐकत की नाही कुणाला मोदीच नाही माझ्या भोबरा मारी गेलं सगळं उडत मी जेवढी इज्जत करतो तेवढीच इज्जत करतो एकदा करायला लागलो ना तर मी कोणालाच गेलीच नाही मग ते देवेंद्र फडणवीस गेला उडत आमचं तिथे प्रेमाने आमची आई घराला बसतो आम्ही रस्ते बघायला लागलो तिथं या काय मराठ्याच्या बोलायला मी बोलू सुद्धा देत नाही गोळीतून येता जर संभाजीराजे तुम्ही बीडमध्ये काय आरत्या करत होता का? संभाजीराजे मराठवाड्यामधल्या 12 बलुतेदार 18 लुतेदार लोकांच्या घरं जाळणं दुकानावरती हल्ले करणं धनगर समाजाच्या एका तरुणाला त्याच्या गावात जाऊन 200-300 जमावानं जमिनीवरती नाक घासायला लावणं आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल करणं हे काय कशात बसतं संभाजीराजे? पै पावण्याचं जातीचं आंदोलनाला कडे दुर्लक्ष करणार आणि रिॲक्शन म्हणून ओबीसी बांधवांनी शिव्या देणाऱ्या माणसाला जर जाब विचारला तर एवढं झोंबलं संभाजीराजे तुम्हाला तर राजे म्हणायला आम्हाला लाज वाटते तुम्ही छत्रपती शाहूराजांचे वारस नाही तुम्ही छत्रपती शिवरायांचीही वारस नाही एकाच ठिकाणी आंदोलन करणं हे चुकीचं आहे काय काय अडचण आहे संभाजीराजे तुम्हाला तुमच्या जरांगीला अडचण आहे एक माता भगिनी उपोषणाला बसली की हा लगेच इथे येऊन बसला काल मुंबईला मराठा बांधव पुण्याचे गेले तर लगेच म्हणला माझे कोणते नाहीत म्हणजे या जरांगीला मराठा समाजाचा मक्ता दिलाय का? आज मराठा बांधव 50 ते 60% मराठा बांधव ज्यांना संविधान कळतं ज्यांना लोकशाही कळते जे सत्सद विवेक बुद्धी ज्यांची जागृत आहे ती माणसं या जरांगीला वैतागलेत त्यामुळे जरांगे आणि संभाजीराजे तुम्ही जरा अवकातीत आणि व्यवस्थित बोला आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेच्या हिताचं बोला संभाजीराजे असं म्हणताय की तुमचं आंदोलन जे आहे ते संविधानिक मार्गाने नाहीये कारण आपल्या मागण्याच नाहीये कुठल्या फक्त विरोधाला विरोध करायचा म्हणून आपण आंदोलन उभं केलंय संभाजी भोसले मिस्टर संभाजी भोसले आता राजा म्हणणार नाही मी तुम्हाला कारण रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य निर्माण होण्यासाठी 18 पगड जातींनी जीवाची कुर्बानी केली आणि आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचे पायीक आम्ही आहोत आणि मिस्टर संभाजी भोसले तुम्ही विशाळगडावरती माझ्या मुस्लिम माता भगिनी धाय मोकलून रडत होत्या त्यावेळी एका धार्मिक स्थळ पाडत असताना तुम्ही हातवारे करून चेतावणी देत होता तुम्ही संविधानिक वागत होता का? आणि आम्ही संविधानिक अरे आमचं ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे एवढंच म्हणतोय आम्ही वेगळी मागणी काही करत नाही मिस्टर संभाजी भोसले या जरांगेनं त्याच्या बॅनरवर कधी आरक्षणाचे जनक राजर्षी